नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन आणि स्वागत आहे तुमचं कॅनवाच्या मास्टर सिरीज मध्ये। आणि हा आहे आपला अध्याय पहिला, ज्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे तर आपण पहिले अकाउंट सेटअप कसं करायचं। आपलं ज्यांना कॅनवा काहीच माहित नाही त्यांच्यासाठी सांगणार आहे की कॅनवा काय आहे, कॅनवा आपण कसं सेटअप करू शकतो किंवा कसं इन्स्टॉल करू शकतो, आणि जर आपण ते लॉग इन केल्याच्या नंतर त्याच्यामधले सेटिंग्स किंवा जे इंटरफेस आहे तो बघणार आहे। खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, तर चला आपल्या स्क्रीनवर जाऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही ब्राउझरवर वापरणार असाल तर तुम्हाला फक्त तुमच्या ब्राउझरवर जायचं आहे, आणि जर तुम्ही मोबाईलवर वापरत असाल तर फक्त तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअर वर जायचं आहे, कॅनवा सर्च करायचं आहे आणि कॅनवाचं जे ऍप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे। दोन्ही मध्ये सगळ्या गोष्टी सिमिलर असतात। प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी वेबवर भेटणार आहे, म्हणजे जी पीसी वर भेटणार आहे, ती गोष्ट तुम्हाला मोबाईल फोनवर पण भेटणार आहे। आता मी मोबाईलवर फोनवर पण शिकू शकलो असतो, पण आता आपला ऑलरेडी मोबाईल इथं कॅमेरासाठी माउंट आहे, आणि प्लस पीसी वर जेव्हा तुम्ही एडिट करता तेव्हा तुम्हाला बिग स्क्रीन भेटते, तर तुम्ही ते परफेक्टली करू शकता। आणि माझा पर्पज आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवणं। जर मोठी स्क्रीन असेल तर तुम्हाला पण डिटेलिंग समजेल की मी काय करत आहे, कसं करायचं, त्यामुळे आपण पीसी वर शिकणार आहे। आणि त्यासोबतच कॅनवा असं प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता। पीपीटी, प्रेझेंटेशन, वेबसाईट, लोगो, पोस्टर, व्हिडिओ एडिटिंग, प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता। त्यामुळे कॅनवा हे टूल खूप गरजेचं आहे। आणि तर जर तुम्हाला कॅनवा इन्स्टॉल करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला तुमचं गुगल असेल, क्रोम असेल, आता इथे मी मायक्रोसॉफ्ट वापरत आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा कॅनवाच्या आपण वेबसाईट वर जाऊया, ठीक आहे। आणि जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण डायरेक्ट, माझा आता लॉग इन आहे त्यामुळे डायरेक्ट लॉग इनचं ऑप्शन आलं। पण समजा जर तुम्हाला कसं येणार सांगतो मी तुम्हाला। जर तुम्ही कॅनवा असा इंटरफेस येणार तुम्हाला, किंवा साइन अप किंवा लॉग इन येणार, तर तुम्ही साइन अप वर क्लिक केल्याच्या नंतर इथं कंटिन्यू विथ गुगल करू शकता, कंटिन्यू विथ फोन नंबर करू शकता, कंटिन्यू विथ ईमेल करू शकता। कुठलेही तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं करा। इथं तुम्ही कंटिन्यू विथ गुगल केलं तर ते डायरेक्ट लॉग इन होईल। मी कंटिन्यू विथ गुगल केले, ठीक आहे। ते झाल्याच्या नंतर आपला असा इंटरफेस येऊन जाईल, ठीक आहे। जेव्हा आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकत असतो, नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा इंटरफेस बघून आपल्याला खूप भीती वाटायला लागते की अरे कसं होणार, कुठं कुठं जायचं, काय करायचं। जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग पण शिकत होतो प्रीमियर प्रो, तेव्हा जे मी ओपन केलं ना, माझं डोकंच हे झालं की कसं शिकणार, काय करणार। पण जसं जसं तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस कराल, जसं जसं तुम्हाला गोष्टी समजाल ना, त्या गोष्टी खूप सिंपल वाटायला लागतात। त्यामुळेच आपण पहिले एकदम सिंपल चॅप्टर ठेवणार आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे। तर हे जे झालं ते ओपन मेन्यू, याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्ही दिसताल रिसेंट डिझाईन वगैरे तुम्हाला दिसेल, हे झालं ओपन मेन्यू। त्याच्यानंतर इथे येतं क्रिएटचं ऑप्शन, याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं एक पोस्टर तयार करायचं तयार होईल। आपण ते पुढे डिस्कस करू। हे आहे होम बटन, याच्यावर तुम्हाला दिसत असेल टेम्पलेट आहे, मॅजिक लेअर आहे, प्रेझेंटेशन तयार करू शकता, सोशल मीडियासाठी तुम्ही पोस्ट तयार करू शकता, व्हिडिओ एडिटिंग, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। मोरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल शीट असेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत, आणि आपण डिटेलमध्ये बघणारच आहे। आणि इथं जे आहे ना, सी व्हॉट्स न्यू, तर कॅनवा ना रेग्युलर अपडेट करत असतं की काय चाललंय, हे काय नवीन फीचर द्यायचं असेल तर जे पण नवीन येईल ते इथं तुम्हाला शो होईल, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे प्रोजेक्ट। आता या प्रोजेक्ट्स मध्ये काय होत असतं ना, की तुम्ही जर व्हिडिओ एडिट केला तर त्याचा एक फोल्डर तयार होणार, जर तुम्ही एक डिझाईन तयार केलं तर डिझाईनचं एक फोल्डर तयार होणार, थंबनेल केलं तर थंबनेलचं एक, असं म्हणजे तुम्ही ऑर्गनाइज करू शकता। इथं क्रिएट न्यू फोल्डर आहे, क्रिएट डिझाईन आहे, डिझाईन केल्याच्या नंतर ते प्रोजेक्ट मध्ये होईल। फोल्डर केल्याच्या नंतर इथं तुम्ही काय पण नाव देऊ शकता आणि एक फोल्डर तयार करू शकता, जेणेकरून जर तुम्ही थंबनेल डिझाईन करत असाल तर ते सगळे थंबनेल तुम्ही त्या थंबनेलच्या फोल्डर मध्ये, जे ऑर्गनाइज, जेवढं तुम्ही याला ऑर्गनाइज ठेवाल तेवढं ते चांगलं आहे। खूप हे केलं ना तर नंतर तुम्हाला उघडायची पण इच्छा होणार नाही, त्यामुळे आपण फोल्डर तयार करत असतो, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे टेम्पलेट। टेम्पलेट हे खूप वर्सटाईल आहे, खूप जास्त याची वाईड लायब्ररी आहे, आणि खूप काही याच्यामध्ये, जसं तुम्ही बघू शकता, आपण किती जरी स्क्रोल केलं तर ते संपणार नाही, याच्यात प्रत्येक गोष्ट असते। आणि आपण ते हळूहळू हे करणार आहेत की कसं काय करायचं ते आपण टेम्पलेट नंतर जेव्हा एडिटिंगला घेऊ आपण तेव्हा मी सांगणारच आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर असतं ब्रँड। आता हे ब्रँड काय तुम्हाला सांगतो की आता प्रत्येक ब्रँड असतं, स्विगी असतं, झोमॅटो असतं, असे वेगवेगळे ब्रँड्स असतात, आणि त्याचे एक डिझाईन, फॉन्ट, कलर, त्याची जी स्टाईल आहे ती पॅटर्न मध्ये सेम असते। हे ब्रँड हे प्रो व्हर्जन मध्ये येत असतं। याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपला जो लोगो आहे तो इथं अपलोड करू शकतो, कलर्स अपलोड करू शकतो, फॉन्ट्स अपलोड करू शकतो, जेणेकरून जेव्हा आपण त्या ब्रँडसाठी काहीतरी डिझाईन करत असेल ना, तेव्हा तेवढ्याच गोष्टी आपल्याकडे असणार, जेणेकरून आपण त्या ब्रँडसाठी स्पेसिफिक ते डिझाईन करू शकतो, ठीक आहे। हे आपण नंतर चेक करूच। त्याच्यानंतर आहे कॅनवा एआय।
आता कॅनवा आहे हे नवीन फीचर आहे ज्याच्यामध्ये जसं चॅट जीपीटी असतं, जसं जेमिनी आहे, त्याच्यामध्ये आपण प्रॉम्प्ट टाकून एक इमेज तयार करू शकतो, त्या प्रकारे आहे. त्याच्यानंतर आहे प्रिंट शॉप. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर जे मॉकअप टाईप असतं, जे पोस्टर असतं, इन्व्हिटेशन असतं, जे प्रिंट करायचं असतं ना तुम्हाला, त्या प्रकारे याच्यामध्ये हे असतं. त्याच्यानंतर मोर्स मध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला भेटेल ऍप्स. ठीक आहे, ऍप्स काय असतं तुम्हाला सांगतो. आता कॅनवा काय करते, जर चॅट जीपीटी बघितलं, कॅनवा बघितलं, तर एक नवीन ऍप्सचं एक इंटिग्रेशन देत आहे, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी सोप्या होऊन जातील. जसं तुम्ही बघितलं इथं की फोटोज आहे, गुगल ड्राईव्ह, हे पण तुम्ही याला कनेक्ट करू शकता, जेणेकरून काय होईल, जर तुम्ही गुगल ड्राईव्ह कनेक्ट केल्याला तर जर तुम्हाला गुगल ड्राईव्ह वरून काही इमेज व्हिडिओ घ्यायचे असतील तर तुम्हाला ते डाउनलोड करायची गरज नाही. इंटिग्रेशन आहे, तुम्ही डायरेक्ट ऍपवर क्लिक करून त्या गुगल ड्राईव्ह वरून डायरेक्ट तिथं फाईल इम्पोर्ट करू शकता. अशा सिम्पली पद्धतीचं हे आहे, त्याच्यामुळे खूप कामाचं आहे. आपण नंतर हे चेक करू. याच्यामध्ये खूप आहे, इंस्टाग्राम आहे, युट्यूब, पण तुम्ही डायरेक्ट इथून इंस्टाग्रामवर जर पोस्ट तुम्हाला डायरेक्ट पोस्ट करायची असेल तर तुम्ही कनेक्ट केलं तर ते डायरेक्ट पोस्ट होऊन जाईल. अशा पद्धतीचं हे ऍप्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही मोर वर क्लिक केलं तर क्यू आर कोड आहे. हे क्यू आर कोड म्हणजे तुमचं जर प्रोफाईल आहे ते शेअर करायचे. डिझाईन स्कूल आहे. डिझाईन स्कूल मध्ये काय असते, कोर्सेस आहेत, तुम्ही कॅनव्हास शिकू शकता, पण गरज नाही पडणार, आपण आहे ना, आपण तेच शिकवत आहे. कॉन्टेंट प्लॅनर आहे, तुमच्या चॅनलवर कधी काय गेलं पाहिजे, कुठल्या दिवशी काय गेलं पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट टूल आहे. ते आपण व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहे. खूप म्हणजे महत्वाचं टूल आहे, जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर वगैरे काही रोल करत असाल तर त्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं नोटिफिकेशन. ठीक आहे, नोटिफिकेशन मध्ये तुम्ही बघितलं तर ब्रँड किट आहे. आपण आता ब्रँड किट चेक केलं तर ब्रँड किट आहे, किंवा नवीन काय आपण गोष्टी आपल्या काय नोटिफिकेशन असतील, काय खराबी असेल तर ते येत असतं. त्याच्यानंतर प्रोफाईल वर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला युअर अकाउंट आहे, जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असले तर युअर अकाउंट मध्ये तुमचं नाव आहे, ईमेल ऍड्रेस आहे, ते गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर अकाउंट सिक्युरिटी पासवर्ड वगैरे, इथं तुमचं अकाउंट डिलीट करायचं असेल तर ते तुम्ही इथून डिलीट करू शकता. ऍक्सेसिबिलिटी मध्ये महत्वाचं फीचर असतं, पहिली गोष्ट थीम. आता मी जेव्हा वापरतो कॅनवा, जेव्हा वापरतो ना, तेव्हा आपल्याला थीम, जेव्हा आपण जास्त वेळ कॅनवा बघत असतो किंवा काही कॉम्प्युटरवर स्क्रीन बघत असतो, डोळ्यांना त्रास होत असतो. त्यामुळे मी कधी पण थीम जे आहे ना ते डार्क वापरत असतो. डार्क केल्याने काय होतं, थोडस डोळ्यांचं कमी होतं, जास्त ब्राईट नसतं ना. ठीक आहे, त्याच्यामुळे आपले शॉर्टकट आहे, जे सेटिंग्स असतात तेच फक्त मी आता आपल्याला शिकवायचे तुम्हाला, त्याच्यामुळे आपण इथं लाईट ठेवतो जेणेकरून उठून दिसेल. ठीक आहे, मॅनेज प्रेफरन्स आहे की तुम्हाला काय न्यू काय काय यायला पाहिजे, प्रायव्हसी आहे, डाटा स्टोरेज आहे, त्याच्यानंतर एआय पर्सनलायझेशन आहे. इथं तुम्ही तुमचं कमांड देऊ शकता की आपण कशा प्रकारे हे करतो, डिझाईन करतो, ते त्याच्यामध्ये मेमरी राहते कॅनवाला, आणि ज्या मेमरीतून ते इझिली तुमच्या टाईप मध्ये जे हे असेल, काही स्टाईल असेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला सजेस्ट करत राहील. ठीक आहे, सिम्पली आता जाऊयात आपण होम पेजवर. ठीक आहे, आता इथं कॅनवा प्रो आहे, कॅनवाचं हे सबस्क्रिप्शन आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. खूप महत्वाचं टूल आहे, हे आपण सगळं डिस्कस केलं. ठीक आहे, तर बस एवढा इंटरफेस मला वाटतं आजच्या व्हिडिओसाठी सफिशियंट आहे. कारण जास्त लोड पण नाही घ्यायचा, हळूहळू शिकायचं आपल्याला. तुम्ही पण अकाउंट सेटअप करा एकदा, जावा आणि बघा काय काय तुम्हाला नवीन वाटते ते, आणि काय डिफिकल्ट वाटते कमेंट करून सांगा. आपण हळूहळू ते कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर आजच्या चॅप्टर साठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.